पवित्र रमजान महीने के अवसर पर उदगीर शहर में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की ओर से आयोजित दावते इफ्तार कार्यक्रम शनिवार को जय जवान चौक स्थित मस्जिद मकबरा नवाबान में शांतिपूर्ण और धार्मिक माहौल में संपन्न हुआ। इस अवसर पर बड़ी संख्या में रोजेदारों, शहर के मान्यवरों और नागरिकों ने उपस्थित रहकर रोजा इफ्तार किया। कार्यक्रम में पूर्व मंत्री विधायक संजय जी बंसोड़े प्रमुख रूप से उपस्थित रहे। इसके साथ ही तहसीलदार राम गावकर, डीवाईएसपी गजानन भातलवंटे, पुलिस निरीक्षक दिलीप गाडे, पुलिस निरीक्षक राजकुमार पुजारी, बीडीओ नरेंद्र मेडेवार, मौलाना अजीजुर रहमान, तालुका अध्यक्ष बालाजी भोसले, श्याम डावले, देवीदास कामले और बाबा साहब मल्लापल्ले सहित सभी नगर सेवक, राजकीय और सामाजिक कार्यकर्ता, कई मान्यवर उपस्थित थे। इस अवसर पर रोजेदार इफ्तार के बाद सभी ने एक दूसरे को रमजान की शुभकामनाएं दी और समाज में भाईचारा, प्रेम और एकता बनाए रखने का संदेश दिया। कार्यक्रम का आयोजन राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी उदगीर शहर की ओर से किया गया था। शहर अध्यक्ष सैयद जान मियां मोहम्मद हनीफ ने कार्यक्रम में शामिल सभी अतिथियों और नागरिकों का आभार व्यक्त किया। नगरीमध्ये उदगीरमध्ये त्या ठिकाणी दिसतो। परत एकदा जरी जागा कमी पडली कारण आम्ही जाणीवपूर्वक इथं इफ्तार पार्टी का घेतो, कारण त्यांच्या वडिलांची आठवण आम्हाला त्या ठिकाणी सातत्यानं आम्हाला आठवण त्या ठिकाणी राहिली पाहिजे, त्याला स्मरण केलं पाहिजे। म्हणून या मस्जिदीमध्ये आम्ही इफ्तार पार्टीचं आयोजन या ठिकाणी आम्ही करत असतो। सर्वजण आपण या ठिकाणी आलात, उपस्थित राहिलात त्याबद्दल मी तुमचे मनापासून जाणीवाईच्या वतीनं आभार या ठिकाणी व्यक्त करतो। असाच आपल्या शहराकरता, आपल्या तालुक्याकरता जे काय आपला डेव्हलपमेंट करायचे आहे, जे काय सर्व जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने आनंदाने आपल्याला राहायचं आहे, त्याच्यासाठी तुमची साथ, तुमच्या सगळ्यांचं सहकार्य त्या ठिकाणी लाभावं एवढीच या अल्लाहच्या या ठिकाणी प्रार्थना करतो। आणि परत एकदा 24व्या रमजान दिवसाच्या मी मनापासून शुभेच्छा देतो। धन्यवाद। आपकी मुनाजात के हमें लज्जत फोन है, अल्लाह तो सबकी मगफिरत फरमा, सबके दर्जात बुलंद फरमा, जन्नतुल फिरदौस सबको जब तक दुनिया में रखा इस्लाम पर जिंदा रख, ईमान पर खातिमा फरमा, मरते वक्त कलमा नवाज़ता फरमा, अज़ाब कब्र से हिफाजत फरमा, कदम जन्नत की खिड़की खोल दे, अज़ाब कब्र से हिफाजत फरमा। ए अल्लाह जो परेशान कर्जों को अदा करने की सबील पैदा फरमा। अल्लाह जोड़ा है उन्होंने जोड़ा अता फरमा, बेनमाजी है उन्हें हिदायत अता फरमा। अल्लाह आलम इस्लामिया की हिफाजत फरमा। अल्लाह हमारे दुआओं को कबूल फरमा। जिन अहबाब ने दुआ के लिए कहा को पूरा फरमा, दिली तमन्नाओं को पूरा फरमा। अल्लाह अकरम मिर्जा साहब को सिद्ध कामिला व आजिला व दाइम व मुस्तकीम व मुस्तकिल अता फरमा। आमीन बिरहमतिक या अरहमर राहिमीन। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाहुम्मा लका असलतु व बिका आमनतु व अलैका तवक्कलतु व अला रिज़्क़िका अफ्तरतु फतक़ब्बल मिन्नी। इसके बाद वक्त बहुत कम है इफ्तार के लिए। अल्लाहच्या नावाने जो असीम दयावंत परम कृपावंत आहे, आज रमजान निमित्त 24वी जीवनाचा उद्देश इहलोकीय जीवन या रोजाचा उद्देश व्यक्त करताना कुराणमध्ये अल्लाहने असे म्हटलेलं आहे की या लकुम तत्तकून, म्हणजे ईश भय आणि ईश प्रेम याचं संगम तुमच्या मनामध्ये निर्माण झालं पाहिजे। मागे ते उद्देश असतं, उद्देश जर नाही तर ते काम होणार। त्याच्या मनामध्ये ईश भय, ईश भीरुता किंवा ईश परायणता निर्माण व्हावी। आजच्या काळाची खूप मोठी गरज आहे। मानवाचं इहलोकीय आणि परलोक यावरच अवलंबून आहे। एक दोन मिनिट। अहमदनगर जिल्ह्यातील एका छोट्या खेडेगावामध्ये मस्जिद बांधकामाचं काम निघालं। मस्जिद बांधकाम पूर्ण झाली आणि बांधकाम झाल्यानंतर रमजान सुरू होणार आहे। प्रश्न असा होता की
लाईट त्यांनी अप्लिकेशन दिलेलं होतं 2 दिवसात रमजान सुरू होणार आहे, परंतु लाईट नसल्यामुळे एक तरुण उभा राहिला आणि म्हणाला की दिवसभर उपाशीपोटी राहायचं, अल्लाहच्या प्रसन्नतेखातर रोजा राहायचं आणि रात्रीच्या वेळी म्हणजे उपास सोडवायची जी वेळ आहे ते आकडा टाकलेल्या विजेपासून जे मिळणारं पाणी ते पाणी हराम झालं, हरामच्या पाण्याने रोजा सोडायचं हे चालणार नाही. बांधवानो, कमिटीनं पुन्हा ठरवलं की सर्व मिळून जाऊन पुन्हा एकदा MSCBच्या इंजिनियरला भेटायचं. के मध्यभागी रिंग टेबल ठेवलेला आहे. सगळ्यात विशेष पाहुण्यांना असं मी विनंती करतो की ते सर्वांनी त्यांना थोडीशी जागा उपलब्ध करून द्यावी. पाहुणे आलेले आहेत आपल्या या पक्षाच्या वतीनं जे लोकांनी आहेत त्यांनी सगळ्यांना जागा उपलब्ध करून द्यायचं आहे.